भाऊ, ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर अयोध्येच्या राम मंदिराबाबत स्वप्न बघितलं किंवा त्याचं समर्थन केलं, त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे मात्र या कार्यक्रमाला येत नाहीयेत. काय मग काय तर नाही येत तर काय आम्ही काय त्यांना काय हात धरून थोडंच घेऊन जाणार आहे तिथे की चला साहेब तुम्ही चला साहेब म्हणून. आता अनेक लोक आहेत, काय बोलावं मी. तर बाळासाहेबांच्या विषयी तर आम्हाला आदरच आहेत, त्यांच्याविषयी आमचा अनादर कुठेच नाही, उलट जास्त आहे. मग शिवसेनेतून जरी म्हणजे गट पूर्ण बाहेर पडला असेल तरी पण ते बाळासाहेबांच्या विचारावर चालत आहेत. पण त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरेंनी काय केलं, कुठे त्याची आडावली ठेवली, कुठे त्याचे तत्त्व ठेवले, सगळे सोडून दिले ना. म्हणजे सत्तेसाठी, एका खुर्चीसाठी, 1-2 वर्षासाठी, आऊट घटकेचा राजा व्हायसाठी त्यांनी ते सोनियाजींच्या बरोबर जाऊन बसलेत, शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलेत, त्यांच्या मांडीवर त्यांनी पक्ष चालवला आणि काय अवस्था करून घेतली स्वतःची, खाऱ्याला शिवसेनेचं. आणि म्हणून मला असं वाटतं की बाळासाहेब एक वेगळं व्यक्तिमत्व होतं, एक वादळी व्यक्तिमत्व होतं. त्यांच्याविषयी अटलजी असतील, अडवाणी असतील, त्यांनाही आदर असायचा. सगळेच आमचे नेते त्या आतापर्यंतचे सगळ्यांनाच आदर आहे. पण मला असं वाटतं की त्यांच्याविषयी आदर आहे म्हणून मुलाविषयी असला पाहिजे असं काही समजण्याचं कारण नाही. कारण यांचं कर्तृत्व जर आपण बघितलं तर हे 2.5 वर्षात 3 वर्षात समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे राम मंदिराबद्दल असेल, काश्मीरच्या 370 कलमबद्दल असेल, वेळोवेळी त्यांनी काय स्टेटमेंट केलेत, काय आरोप केलेत, माननीय मोदीजींवर ते काय बोललेले आहेत, हे आपण सगळं बघितलेलं आहे. त्यामुळे ते आले नाही आले तर काही फार मोठा फरक पडत नाही आणि त्यांनी यावं असं आमचा काही आग्रह नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.